नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। खरं म्हणजे आता 10वी 12वीच्या परीक्षा अगदी तोंडावरती आलेल्या आहेत आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील अनेक आहेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळण्यासाठी वास्तुशास्त्र आणि कुंडली आणि उपाय नेमके काय आहेत हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद पंडित शिवकुमार श्री सर। आपण सुरुवातीलाच पंडितजींचं स्वागत करूया। पंडितजी, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे वास्तुशास्त्र असेल किंवा कुंडली असेल याचा आपल्या जीवनावरती कसा प्रभाव होत असतो, परिणाम होत असतो आपण सातत्याने सांगत आहातच। मात्र या विद्यार्थ्यांसाठी आता हे शास्त्र कसं फायद्याचं ठरू शकेल हे आज आपल्याला पंडितजींकडून जाणून घ्यायचं आहे। खरं म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम जगद्गुरु पीठांचे वंशज आहेत। त्याचप्रमाणे 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरामध्ये अध्यात्माची परंपरा असून त्या संबंधीचा उल्लेख देखील ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतो। 24 वर्षांमध्ये त्यांना वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये भारतामध्येच नाही तर भारताबाहेर देखील 15 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। तर त्यातील एक सर्वोच्च शिखर म्हणजे 2014 साली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पंडितजींना पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे। पंडितजींना 2003 साली केदार, उज्जैन, काशी, श्रीशैल, रंभापुरी या 5 जगद्गुरु पीठाधीशांनी वास्तुप्रवीण ही उच्च पदवी प्रदान केलेली आहे। तर पंडितजींनी संशोधित केलेल्या भारत सरकार मान्यताप्राप्त कॉपीराइटेड वास्तूचे प्रोडक्ट्स जे आहे त्याचं अनावरण लॉस एंजलिस अमेरिका इथं झालेलं आहे। 2015 साली महाराष्ट्राचे तत्कालीन उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हे झालं होतं। खरं म्हणजे त्याचप्रमाणे सध्या या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनासाठी सरांची पुणे, मुंबई, दुबई आणि लंडन या ठिकाणी रजिस्टर्ड ऑफिसेस देखील आहेत। आजच्या या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, थेट फोन करा आम्हाला, आमच्याशी संपर्क साधा 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करूया। खरं म्हणजे विद्यार्थी, अभ्यास, शिक्षण पद्धती हे सगळं आल्यानंतर एक विचारावंसं वाटतं की पूर्वीचं म्हणजे वेदकालीन भारताची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धती याबद्दल काय सांगाल सर? चांगला प्रश्न आहे। सर्व प्रेक्षकांना नमस्कार। आजचा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता होऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे अभ्यासाचं प्रेशर हे मुलांना तर आहेच आहे, त्यातल्या त्यात जास्त हे आयांना त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना हे मॅक्झिमम प्रेशर असतं की आता मुलाला किती पर्सेंट पडतील, प्रिलिमला इथे एवढे पडलेले आहेत, 6 माहीला एवढे पडलेले आहेत, आता फायनलला किती पडतील, हा डॉक्टर होईल का इंजिनियर होईल किंवा अजून काय कुठल्या क्षेत्रात त्याला जायला मिळेल। नॉर्मल आहे सगळ्यांचं जे आहे प्रेशर, दॅट इज नॉर्मल। स्पर्धा परीक्षा पण ज्या आहेत या स्पर्धा परीक्षेचं पण एक प्रेशर असतं। वर्षभर अभ्यास केल्यानंतर पण लास्ट मोमेंटला अभ्यास करून परीक्षा देऊन पण अनेक वेळेला त्यामध्ये पाहिजे तेवढं यश मिळत नाही। परत वी हॅव टू रिपीट द सेम थिंग आणि सगळं बघायला लागतं। हे करताना नैराश्य येणं किंवा हे करताना प्रेशर येणं किंवा अभ्यास करताना खूप प्रेशर येऊ नये, कूल आणि शांत मनाने अभ्यास व्हावा। आईने वडिलांनी उठवायची गरज नाही, सकाळी आपोआप तुम्ही उठलं गेले पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे। धीर गंभीरतेनं जे काय तुम्ही अभ्यास करता त्या अभ्यास तुमच्या डोक्यामध्ये रुजला पाहिजे, रुजणं गरजेचं आहे। म्हणजे त्याचं परिपक्वता येते आणि मग तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुम्हाला काय वाचायची गरज पण असत नाही। पाठांतर करून जर अभ्यास करत राहिलो तर आयुष्यात कधी उपयोग होणार नाही आहे। ते समजून जर अभ्यास केला तरच सगळ्या गोष्टी होऊ शकतात। हे काय सगळे तुमचे शिक्षक पण सांगत असतील, मी काय वेगळं सांगत नाही आहे। माझा रोल आहे की वास्तुशास्त्र जे आहे हे कसं इम्प्लिमेंट करता येईल की त्यामुळं आपण लाईफमध्ये सक्सेस मिळवू। ओके, आता पहिला तुम्ही जो प्रश्न मला विचारला वेदकालीन पद्धती, पुरातन पद्धती या पॉईंटबद्दल मी बोलणार आहे। कारण आज जो सब्जेक्ट जो आहे आपला स्पर्धा परीक्षा 10वीच्या परीक्षा 12वीच्या परीक्षा सगळं जरी असेल तर व्हॉट इज युअर फोकस, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। तुमच्या लाईफमध्ये काय फोकस आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवून जर अभ्यास करत राहिला तर त्या अभ्यासाचा काही उपयोग होणार नाही। परत तुम्हाला जॉबच करायला लागणार आहे आणि वयाच्या 40 वर्ष वाटणार की बिझनेस मी केला पाहिजे तर बरं झालं असतं। बिकॉज ॲट दॅट टाईम तुम्हाला ती मॅच्युरिटी लेवल आलेली असेल, तुम्हाला वाटतं की आपण हे तेव्हा केलं असतं तर आज मी या लेवलला असलो असतो नसलो असतो। या गोष्टीपेक्षा यू हॅव टू फोकस। आई वडिलांना पण माझी हीच विनंती आहे की तुम्ही फोकस करा। फोकस काय करा की काय केलं पाहिजे या मुलांनी। शिक्षण पद्धती आपली जी आहे ते माझं स्वतःचं मत जे आहे त्या अनुषंगाने इंग्रजांचं असल्यामुळे चुकलेलंच आहे, यात काय डाऊटच नाही आहे।
पण या शिक्षण पद्धतीमुळे काय होतं की माणसानं अभ्यास करावा, शिकायला पाहिजे. मी पण इंजिनियर आहे, शिकलेलो आहे, पण एक प्रोसेस मनात एक सॉफ्टवेअर तयार होऊन जातं की हाऊ टू ग्रो इन लाईफ, म्हणजे आयुष्यात कसं पुढे जायला पाहिजे, काय नाही, या सगळ्या माणूस बिल्टअप चांगला होतो. पण या बिल्टअप झाल्यानंतर हे फोकस तुम्ही कुठं लावायला पाहिजे की तुम्हाला जे येते त्यात लावायला पाहिजे. जे शिकलाय त्यात लावत बसला तर जे शिकायचं ते चांगलं शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तर आता वेदकालीन ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर सिंपल उदाहरण तुम्हाला पांडवांचं मी उदाहरण दिलं. 5 पांडव होते. 5ही पांडव का धनुर्धारी होते का? नाही ना. त्यातला अर्जुन धनुर्धारी होता, बरोबर. का? त्यांना माहिती होतं की अर्जुनला जर हे शिकवलं तर 100% अर्जुन चांगला धनुर्धारी होऊ शकतो. बरोबर. त्याचबरोबर धर्मराजाचा रोल वेगळा होता. त्याबरोबर भीमाचा रोल होता, तो गदाधारी होता आणि ताकदवान होता, प्रचंड ताकद, 100 हत्तींचं बळ, 1000 हत्तींचं बळ असले व्यक्ती आहे. त्याला त्या हातात गदा दिली, त्याला हातात धनुष्यबाण दिलेलं नाही आहे. त्या नकुल सहदेवांचं काय आहे, ते औषधामध्ये एक्सपर्ट होते. अश्विनी कुमारची मुलं आहेत ती. औषधं जी आहेत ती कोण माणसाला मृत्यूतून बाहेर कसं काढणं यात ते एक्सपर्ट होते. प्रत्येकाचं जे एक हे झालं पांडवांचं उदाहरण. एकलव्याचं बघितलं तरी धनुर्धारी, तो एकलव्य, त्याला शिकवलं आणि तो आज पण आपण एकलव्य नाव घेतलं तर काही आपल्याला काही असं फोटो वगैरे काही माहीत नाही तरी आज नाव घेतो. ही लांबची उदाहरणं घेतली तरी घेण्याची पण गरज नाही. गुरुकुलामध्ये जे काय पूर्वी शिक्षण पद्धती होती त्यामुळं मुलामध्ये काय बेस आहे, चांगला गुण आहे, तो शोधूनच नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी त्या मुलाला तसं बिल्टअप केलं जायचं. ओके, त्यानंतर आता हल्ली एकदम घेतलं तर बिलगेट्स सारखा व्यक्ती आहे. बिलगेट्सचं कोट तुम्ही वाचले नाही का? कोटमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे. कोटमध्ये त्यांचे विचार जे म्हटलं की ज्या इंजिनिअरिंगच्या क्लासमध्ये आम्ही एकत्र विद्यार्थी म्हणून शिकत होतो, मी शेवटच्या बेंचवर किंवा अभ्यासात खूप कमी होतो, पण आमच्या क्लासमध्ये असणारा टॉपर जो विद्यार्थी आहे की ज्याने फर्स्ट चांगला नंबर मिळवला, ही इज एम्प्लॉई इन माय सॉफ्टवेअर कंपनी, म्हणजे तो माझ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एक एम्प्लॉय म्हणून काम करतो. हा अतिशय महत्त्वाचा टचिंग पार्ट आहे आपल्या आयुष्यात, लक्षात घ्या. तर तुम्हाला काय व्हायचं आहे, यू हॅव टू फोकस. ओके, पुढचा पॉईंट, धीरूभाई अंबानी हे काय PhD झाले होते का? नाही झाले होते, पण त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः हा विचार करून R&D करून लहान असल्यापासूनच ते स्वतःच विचार केला काय केलं पाहिजे, आता पेट्रोलियममध्ये जायला पाहिजे, पेट्रोल पंपावर काम केलं. असं करत एवढं मोठं आज वर्ल्डमध्ये त्यांचं नाव आहे. आपण त्यांना पूजतो ॲज अ वन ऑफ द सक्सेसफुल पर्सन इन द इंडिया अँड इन द वर्ल्ड. ओके, असं आता जे नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान जे जरी बघितले ते तर कुठल्या पॉईंटला होते, ते खूप मोठं काय राजघराणं नव्हतं किंवा तुम्ही पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय आहे आणि आपोआप त्यांना सत्ता मिळाली त्या जागेवर बसलेले असं पण काही नाही आहे. पण फोकस करून ते गेले, त्या पण ऑटोमॅटिकली त्या आयुष्यात ते पुढे गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे, कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन. हा जर तुम्ही इम्पॅक्ट काय मनामध्ये ठेवला तरच पुढे जाऊ शकता आणि फोकस राहायला पाहिजे. जे काम करत राहा तुम्हाला 100% यश मिळतं. आता या पॉईंटकडे मी आल्यानंतर हे माझं बोलणं फक्त आत्ताच्याबद्दल फक्त पूर्वार्ध म्हणून मी 25% बोललेलं. पुढचा पॉईंट मी बोलायला जाणार तो भारतीय तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत. खरं आहे, पूर्वार्ध तर समजला, मात्र उत्तरार्ध जो आहे त्याकडे वळायचं आहे आपल्याला. त्याआधी आपण एक फोन घेऊयात. लीना यांचा फोन येतोय आपल्याला नवी मुंबईहून. लीना ताई, आपला प्रश्न विचारा. बोला ताई, आपला प्रश्न विचारू शकता आपण, बोला. मी लीना इचके बोलते, नवी मुंबईवरून. बोला. माझी मुलगी 12वीला आहे आता, कॉमर्स मध्ये, म्हणजे आता एक्झाम आहे तिची. तर तिने काय करावं फ्युचर मध्ये? डेट ऑफ बर्थ, त्यांची जन्मतारीख काय आहे? हो, जन्म ठिकाण नेरूळ, नवी मुंबई. बरं, जन्मतारीख? तारीख 20 ऑक्टोबर 2001. आणि जन्मवेळ? जन्मवेळ 5:15 सकाळी पहाटे. बरं, नक्कीच ताई आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. खरं म्हणजे 12वी नंतर खरी करिअरची सुरुवात होते सर, आणि त्यांनी अगदी योग्य वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांनी करिअर कशात करावं? कर्क रास आहे, वृश्चिक रास आहे, 7:30 एंड आहे, अनुराधा नक्षत्र आहे, केतू गुड, मंगळ या ठिकाणी मकरेचा उच्चीचा आहे, म्हणजे शनी. वा, चांगली पत्रिका आहे की, बेस्ट पत्रिका आहे. ओके, बघा अतिशय उत्तम पत्रिका आहे. शिक्षण कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशन होईल. ती स्वतः खूप काय 90% वाली मुलगी याच्यातला भाग नाही आहे. त्यामुळे असं समजू नका की एवढं कमी पर्सेंटेज पडला, 60-70च्या ॲव्हरेजची मुलगी असेल. तुम्ही असं समजू नका की हे पुढे गेल्यानंतर काय करेल, शिक्षण होईल का, पण हिचं शिक्षण 100% चांगलं होणार आहे. तुम्ही सगळे प्रेक्षकांना लक्षात ठेवा, तुमच्या मुलाला 60-70% मार्क पडले याचा अर्थ तो आउटडेटेड झाला, तो आयुष्यात काही करू शकत नाही असं ॲब्सोल्युटली काही नाही आहे. तुम्हाला मी बिल गेट्सचं उदाहरण दिलेलं आहे.
वर्गात सगळ्यात शांत असलेला आणि एकदम कमी मार्क असला मुलगा असून सुद्धा जगामध्ये श्रीमंत व्यक्ती, नंबर 1 फर्स्ट श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणजे आपल्या आपला पाल्य म्हणजे मुलगा जो आहे त्याला तुम्ही कधी कमी समजू नका. पर्सेंटेज कमी असेल, अजून काही तर गुण आहेत, त्या गुणाकडे बघा आणि त्याला पुढे आणायचा प्रयत्न करा. ते तुमचं लाईफ आहे. या शिक्षणाच्या या पूर्ण भरडणाऱ्या संस्थेमध्ये या आपल्या प्रोसेसमध्ये घालून प्रेशर क्रिएट होणं बिलकुल गरजेचं नाही आहे. त्याच्या ॲज अ ओन तो कसं काय ग्रो होईल तो इम्पॉर्टंट आहे. तर ह्या मुलीच्या पत्रिकेत चांगलं आहे, अतिशय उत्तम आहे. जॉबसाठीच पत्रिका आहे, व्यवसायासाठी पत्रिका बिलकुल नाही आहे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ही जाईल. MBA HR, MBA ऑपरेशन्स, MBA इम्पोर्ट एक्सपोर्ट, MBA मध्ये फॉरेन ट्रेड हे कुठलेही तिला करू शकता. आणि त्या भाषेची आवड असेल वेगळी कुठे फ्रेंच किंवा लॅटिन म्हणणार नाही मी, फ्रेंच किंवा जर्मनी भाषा शिकवाय आउट ऑफ इंडिया जाण्याचा योग या पत्रिकेमध्ये आहे. ॲडमिनिस्ट्रेशन जबरदस्त आहे आणि चांगल्या पोस्टला जाऊन चांगली नोकरी ही मुलगी करू शकते अशी मला गॅरंटी. लग्नासंबंधी मी काही सांगणार नाही, खूप वेळ लागेल. तर यासाठी अजून शिक्षणात यश मिळण्यासाठी पाचवाणी नीलम ही धुंडरत्न वापरा आणि मंगळाचा त्रास होऊ शकतो मंगळाचं दान करा. माझी इच्छापूर्ती कुपी वापरा आणि माझे वास्तू प्रोडक्ट जे आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड ते वापरा. 100% तुम्हाला यश मिळेल. नक्कीच. आणखीन एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये, पृथ्वीराज यांचा फोन येतोय आपल्याला नंदुरबारहून. सर आपला प्रश्न आपण विचारू शकता, फोन जोडला गेलाय, बोला. हॅलो, बोला सर. हा मॅडम, माझं नाव पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज बापू केलार. सर आपला प्रश्न विचारा. सर आपला प्रश्न जो आहे तो एक सलग विचारा. हा बोला. हॅलो सर, मॅडम मी BSc केलंय, 3रं वर्ष आहे माझं. मला जॉब कोणता मिळेल बरं? आपली जन्मतारीख 2/2/1996. 2/2 वेळ 1996. हो लक्षात आलं. जन्म वेळ सांगू शकाल? जन्म वेळ सर आपली जन्म वेळ सांगू शकाल आपण? जन्म वेळ गुरुवारी शुक्रवारी पहाटे 3. गुरुवार शुक्रवारी पहाटे 3 वाजता. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण? जन्म ठिकाण आहे तारीख, तालुका, जिल्हा सांगा. जिल्हा? जिल्हा धुलिया. खरं म्हणजे लक्षात येत जिल्हा जिल्हा कोणता आहे? धुळे. धुळे. ओके. क्वेश्चन. आणि तुमचं BSc कशात झालंय? BSc कशात आहे तुमचं आता? कोणत्या पार्ट मध्ये? धुलिया. BSc कशामध्ये करताय? कुठला? इलेक्ट्रॉनिक्स आहे, मॅथ्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, कशात आहे? केमिस्ट्री. ओके. नक्कीच. प्रश्न लक्षात आलेला आहे सर. काय सांगाल आपण, काय मार्गदर्शन कराल? अशा पद्धतीने मी आता जे त्यांना विचारलं BSc काय करायचंय, BSc करायचंय, पण BSc म्हटल्यानंतर मला ॲटलिस्ट त्यातल्या ब्रांचेस तर माहिती आहेत ना. इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याबरोबर केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, जिओलॉजी आहे, जिओग्राफी आहे, हे सगळं माहिती असेल तर ज्योतिषशास्त्राला उत्तर व्यवस्थित देऊ शकतो. आता BSc फक्त म्हटल्यानंतर तुम्ही काय उत्तर देणार? कारण BSc झाल्यानंतर अख्खं जग ओपन आहे. जग BSc नंतर काही करू शकता. पण व्हॉट इज त्याचं काय क्वालिफिकेशन काय, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. धुळे सापडलेला आहे, धुळे आहे इथे. ओके. अक्षांश, रेखांश आणि ज्या ठिकाणी जन्म झाला तो जिल्ह्याचं तिथं अक्षांश रेखांशाला पत्रिका निघू शकत नाही. त्यामुळे कुणी तुम्हाला जन्मतारीख जन्म वेळेवर तुम्हाला जर काय भविष्य सांगत असेल तुझं ह्या वयात हे होईल, तुझं लग्न होईल, काळजी करू नको, तर असं समजा की तो माणूस डायरेक्ट थापा मारतो, बाकी काही नाही. त्यामुळं जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण सांगून जो ॲक्च्युअल तुम्हाला प्रश्न विचारून प्रश्न उत्तर देतो तोच खरा ज्योतिषी आहे. 101%. हे माझं म्हणणं खरंच आहे. याला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही. मिथुन रास आणि धनिष्ठा नक्षत्र आहे. ओके. बरं, गुरु या ठिकाणी बसले. ओके, शिक्षण होणार आहे म्हणजे नो डाऊट. बघा, पहिला मुद्दा हा की तुमच्या पत्रिकेत व्यवसायामध्ये यश नाही, तुम्ही व्यवसायाचा विचार करू नका. नंबर 1, तुम्ही व्यवसाय करू नका. मी सारखं म्हणतो तुम्हाला व्यवसाय करा आणि तू पत्रिका बघितलं म्हणजे व्यवसाय करू नका, आम्ही करायचं काय असं पण लोक म्हणतील. म्हणजे तुमच्या पत्रिकेत व्यवसायामध्ये यश नाही हे आपल्याला माहिती आहे, पण तुमचा भाऊ आहे, बहीण आहे, आई आहे, वडील आहे, कुणाच्या पत्रिकेमध्ये व्यवसायामध्ये यश आहे ते एका 3 सेकंदात मी बघितलं सांगू शकतो. मग त्या माणसाला ॲज अ प्रॉपरायटर और शॉप लायसनवर त्याचं मालक म्हणून त्याचं नाव घालू शकता, ॲज अ ओनर म्हणून, आणि तुम्ही तो व्यवसाय करू शकता. फक्त तुम्ही सायनिंग यासाठी असणार नाही. असं ज्यांच्या पत्रिकेत व्यवसायात यश नाही ती लोक पण व्यवसाय करू शकतात. मी सांगितली स्ट्रॅटेजी वापरून असे आजपर्यंत अनेक लोक मी सक्सेसफुल केलेले आहेत, याची मला प्रॅक्टिकल गॅरंटी आहे. ओके.
आता यामध्ये सांगितलं शिक्षण भरपूर होणार आहे. आता BSc झालं सोडू नका, पुढे MSc करा, MBA करा, काही शिक्षण करा, तरच तुमचं फ्युचर स्ट्रॉंग होणार आहे, हे गॅरंटीड आहे अगदी. आणि जे काय तुम्ही BSc केमिस्ट्री केलेलं आहे त्या BSc केमिस्ट्रीचा पुढच्या लाईफचा तुमचा डायरेक्ट काही संबंध असणार नाही. यू आर गोइंग टू बी इन डिफरंट फील्ड, तुम्ही वेगळ्याच फील्डमध्ये जाणार आहे. त्यामुळे पुढचं जे काय शिक्षण घ्यायचं MBA वगैरे ते वेगळ्या सेक्टरमध्ये घेऊन त्या MBAच्या जोरावर तुम्हाला पुढे काय करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता. तुमचा अजून एक क्वेश्चन असणार, गव्हर्नमेंटचा जॉब लागेल की नाही लागेल. मला या गव्हर्नमेंट जॉबची या ठिकाणी अशी काही गॅरंटी वाटत नाही, त्यामुळे तिथं जास्त वेळ वाया घालवू नका. तुम्ही पुढचं शिक्षण करा आणि मॅक्झिमम मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पुढे जा. तुम्हाला 100% लाईफमध्ये यश येईल. आणि तुम्ही पुष्कराज आणि मोती हे रत्न वापरा, माझी इच्छापूर्ती कॉपी वापरा, माझा पेन स्टँड वापरा, ताम्रत जलम जे आहे अभ्यास, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड होणं, हे सगळ्या गोष्टी वापरा. 100% तुम्हाला सक्सेस मिळायला पाहिजे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन राहावं किंवा पुढे शिक्षणामध्ये त्यांनी प्रगती करावी या उद्देशाने, आणि हीच एक गोष्ट लक्षात ठेवून खरं म्हणजे पंडितजींनी अनेक प्रोडक्ट देखील बाजारामध्ये आणलेले आहेत. या सगळ्या प्रोडक्ट्सबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉल. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे अनेकांना पंडितजींनी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येकाच्या घरी शास्त्र पोहोचावं यासाठी पंडितजींनी अनेक प्रोडक्ट देखील बाजारामध्ये आणलेले आहेत आणि या सगळ्याचा फायदा जो आहे तो अनेकांना झालेला आहे. असेच एक गृहस्थ जे आहेत ते त्यांचा अनुभव आहेत आपल्यासोबत शेअर करणार आहेत. पाहूयात आपण एक व्हिडिओ. नमस्कार, मी वैभव सिंग विजय सिंग सिसोदिया. मी मूळचं धुळे येथील रहिवासी आहे. सुरुवातीला माझी आई घरी हा कार्यक्रम बघत होती, जेव्हा टीव्हीवर हा कार्यक्रम येत होता पंडितजींचा. सुमारे 1 ते 1.5 वर्षापासून आई बघत होती आणि मी इथे पुण्यात कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत होतो, स्पर्धा परीक्षेचा MPSC आणि UPSCचा अभ्यास करत होतो. पण पाहिजे तसं अपेक्षित यश मला मिळत नव्हतं. तर मग आता पुन्हा काय करायचं, तर आईने सुचवलं की तू पुण्यालाच असतो तर पंडितजींकडे जाऊया, बघूया, आपण पत्रिका दाखवूया, नेमकं यश आहे की नाही हे आपण कन्फर्म करूया. कारण इतक्या दिवसांपासून मी त्यांचा कार्यक्रम बघते, तर एकदा आपण ट्राय करूया. मग त्यानिमित्ताने 2015 सप्टेंबरमध्ये आम्ही आलो आणि पंडितजींची रितसर अपॉइंटमेंट वगैरे घेतली, पत्रिका दाखवली. पंडितजींनी सांगितलं की तुझी पत्रिका ही गव्हर्नमेंट सर्व्हिस तुला आहे, ही अशीच तुझी पत्रिका आहे, त्यामुळे पण फक्त काही प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे तुला डिले होत आहे त्या गोष्टीसाठी. तर मी ज्या काही तुला रेमेडीज देतो त्या तू कर. त्यांनी जेवढ्या काही रेमेडीज दिल्या त्या मी पूर्णपणे केल्या. मला साधारणतः 1.5 महिना लागला त्या रेमेडीज करायला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक विदिन 6 months मी प्रिलिम क्वालिफाय झालो, इंटरव्ह्यू पण क्वालिफाय झालो आणि नाव आय एम वर्किंग ॲज अ ॲग्रिकल्चर ऑफिसर. तसेच पंडितजींचे काही जे प्रोडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल हे ताम्रजलम आहे, हे खास करून आरोग्यासाठी बनवलेलं एक यंत्र आहे, जेणेकरून हे मी प्रोडक्ट यूज केलेलं आहे. सुमारे 3 ते 4 महिन्यापासून मी हे प्रोडक्ट यूज करतोय. तर याचा इतका चांगल्या पद्धतीने परिणाम झालेला आहे. मला जी काही ॲसिडिटी होती ती आता अगदी पूर्णपणे बंद झालेली आहे. हे आहे इच्छाकुपी यंत्र. अगोदर इथे मंत्र दिलेला आहे आणि आतमध्ये काही यंत्र वगैरे पंडितजींनी ते डिझाईन वगैरे केले. तर याचा पण खूप चांगल्या पद्धतीने जे काही आपल्या इच्छा असतात, कामना असतात, तर ते एक 5 ते 6 इच्छा लिहून ते काही महिन्यांसाठी जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते ठेवायचे आणि याचा पण खूप चांगल्या पद्धतीने मला फरक जाणवलेला आहे. तसेच श्री पंडितजींचे जे काही प्रोडक्ट्स दृष्टिकोनातून खूपच उत्तम आणि फलदायी असे आहेत. जगभरात असला प्रयत्न अजून कुणीही केलेला नाहीये. जगभरात ही जी काही प्रोडक्ट्स आहेत ती खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या गोष्टीसाठी पंडितजींचे मनापासून खूप खूप आभार. खरं म्हणजे हा सिसोदिया यांचा अनुभव पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्यांना करिअरचा जसा प्रॉब्लेम होता तसा आरोग्याविषयी देखील त्यांचा प्रॉब्लेम होता आणि दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या या एका शास्त्रामुळे त्यांच्या पूर्णपणे नीट झालेल्या आहेत, त्या प्रॉब्लेममधनं बाहेर आलेल्या आहेत. काय सांगाल सर? आज त्या एक तर थँक्स टू मनीष सिसोदिया यांनी आपल्याला हा इंटरेस्ट होता होऊन दिला येऊन की मला सांगायचं आहे म्हणून. पहिला मुद्दा म्हणजे आज तुम्ही हा एक व्यक्ती जर बघत असाल तर तुमच्या माझ्यासमोर तुम्ही जेवढे लोक प्रेक्षक बघा, ज्या लोकांनी प्रोडक्ट घेतले तुम्हाला पण माहिती आहे की तुम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. तुम्हाला पण इच्छा असेल असं इंटरव्ह्यू द्यायचा 100% ऑफिसला फोन का, आम्ही इंटरव्ह्यू तुमचा गॅरंटीड देऊ. कारण लोक आम्हाला येऊन देतात. माझ्याकडे कमीत कमी 350 व्हिडिओज अजून आहेत की दोन दाखवायचे, तुम्हाला वेळच मिळत नाही दाखवायला, की रिझल्ट 100% आनंदाने स्वतःहून येतात प्रत्येक क्षेत्रात. लक्षात ठेवा
हे जादूची कांडी नाही आहे की एकच कांडी घेतली जग बदललं. हा माझा अभ्यास आहे 24 वर्षाचा वास्तुशास्त्राचा. वेगळ्या आजारासाठी वेगळ्या औषधं कशी असतात तसे वेगळ्या प्रॉब्लेमसाठी वेगवेगळे उपाय मी शोधून काढले 24 वर्षाच्या अनुभवातनं आणि 100% रिझल्ट. तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्या मान्यता कशाला दिली असती? नुसतेच प्रोडक्ट नाही आहे ते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्रीचं डायरेक्ट कॉपीराईटच आहे याला डायरेक्ट. त्यामुळे याचा काहीतरी ऑथेंटिसिटी आहे, पेटंटेड आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अभ्यासामध्ये आपण यश मिळवू शकतो. हे तर क्लिअर झालं आपल्या वास्तू प्रोडक्टमुळे. आपण आता ह्या पॉईंटकडे येऊ की मगाशी जे बोललो होतो, मला दरवेळा सांगायचं म्हणून तो पॉईंट राहतो माझा की आपल्या जो देश आहे तो कृषीप्रधान देश आहे. आपण असं म्हणतो कृषी प्रधान देश आहे. म्हणजे काय पॉईंट हा महत्वाचा? कृषी हा महत्वाचा पॉईंट आलेला आहे. आज आपण जे शिक्षण घेतो, मला आज बघणारे प्रेक्षक जेवढे लोक असतील किंवा जे काही विद्यार्थी असतील किंवा कुठले कॉलेज स्टुडंट असतील किंवा कोणी जर नोकरी करत असतील, तुम्ही सांगा जो क्वालिफिकेशन काय झालेलं आहे. कोण म्हणेल मी डॉक्टर आहे, कोण म्हणेल मी शिक्षक आहे, कोण म्हणेल मी इंजिनियर आहे, कोण म्हणेल मी छोटासा काहीतरी वेगळा एक बिझनेस आहे, कोण म्हणेल मी वकील आहे, कोण म्हणेल एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, कोण मी IT इंजिनियर आहे किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एक तरी मला माणूस म्हणून दाखवेल का की एक शेतकरी आहे म्हणून मी? शिक्षण माझं शेतात झाले असं कोणी म्हणेल का? जर भारत हा कृषी प्रधान देश आहे तर तुमच्या शिक्षणामध्ये कृषी संबंधी माहिती लहान असल्यापासून का नाही आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून एक मुद्दा असा आहे, जर आता ॲमेझॉनला अशीच एक मी ॲड बघितली टीव्हीला, नवरा बायको दोघं उभारले असतात. तो नवरा असं त्या डब्यामध्ये बघतो आणि बायकोला म्हणतो तूर डाळ कुठे आहे असं दाखवलेलं आहे. ते ॲमेझॉनची एक ॲड आहे. मग नवऱ्याला कळत नाही की तूर डाळ कुठली आणि ते मसूर डाळ कुठली. म्हणजे आपली इंडियन लोकांचा स्तर किती म्हणजे अभ्यास जो पाहिजे तो किती खालावलेला आहे हे दाखवून त्यात ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं बाहेरच्या देशात लोकांना तूर डाळ कुठला म्हटलं तर ठीक आहे, पण इंडियन लोक कृषीप्रधान देशामध्ये असे ॲड करणं म्हणजे इन्सल्ट असल्यासारखं आहे आपल्या कृषीप्रधान देशाचा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सांगायचा उद्देश काय मला की आता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी जे काय शिक्षण आहे त्या मुलांना डाळीसंबंधी शिक्षण, भातासंबंधी, त्यामध्ये वेगळ्या अन्नपदार्थासंबंधी माहिती येणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा नंबर एक. नंबर 2 म्हणजे 5वी 6वी 7वी मुलांना शेतात घेऊन जा, त्या नांगराला करू दे, खुरपणी करू दे. मी केलेले स्वतः नांगर केले, खुरपणी केले, पेरणी केले, सगळं मी केलेलं आहे हाताने माझ्या. म्हणून मी बोलू शकतो. कोल्हापूरला असताना मी केलेलं आहे. मित्राच्या गावात जाऊन 15-15 दिवस राहायचो, शेंगा काढायचो, त्यामुळे मी नांगरणी केलेलं आहे, ऊस तोडायचो, सगळं केलेलं आहे मी. काय दुःख आहे, काय कष्ट आहे, काय नाही. आज शेतकऱ्यांची आत्महत्या व्हायचं काय? असं कशाला कोण आत्महत्या करेल? लोकांना माहीतच नाही. फक्त पिक्चरमध्ये बघतो, सिरियलमध्ये कुठंतरी बघतो, नवरा बायकोंचे सिरियल आहेत किंवा लव अफेअरचे सिरियल वगैरे बघतो, शेतात आपण इकडे तिकडे बघतो, एवढंच शेत माहिती आहे आपल्याला. पण हे कोण वास्तव कोण? मुलांना शिकायला शाळेमध्ये जे काय अभ्यास करायला कृषी प्रधान द्यायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2 म्हणजे मुलांना पूर्ण शेतामध्ये कामाला लावा, त्यांना कळू दे काय कष्ट आहे. मग कोण माणूस, कोण शेतकरी आत्महत्या करतो बघू. एक पण आत्महत्या हे आपले शिक्षक नाही आणि ही विद्यार्थी होऊ देणार नाहीत. एवढे धावून जातील एका स्पॉटमध्ये. आज ते प्रॉब्लेम काय आहे का ते पॉईंटच माहीत नाही आहे. कृषीप्रधान देशांना कृषी संबंधी सांगायला पाहिजे. त्याचबरोबर मी इंजिनिअरिंग केलं किंवा तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं. मी इंजिनिअरिंग केल्यानंतर मी जेव्हा कंपनीला जॉबला लागलो तेव्हा आपला कंपनी त्या फॅक्टरीमधलं काहीच येत नसतं, झिरो नॉलेज आहे. इथं पायथागोरसला लॉ उपयोग होत नाही, न्यूटनचा लॉ होत नाही, काही उपयोग होत नाही. कोण पायथागोरस, कोण न्यूटन, मी शास्त्रज्ञ नाही, मी त्यांना रिस्पेक्ट करतो. पण आपल्या भारतीय संस्कृती त्याच्यापेक्षा हजारो वर्षापूर्वी आपण शोधून काढलेलं आहे. या संबंधी गव्हर्नमेंटने काय तर जोरात ठोस पाऊल उचलायला पाहिजे ना, उचलायलाच पाहिजे. आपण भारतीय आपली संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, ह्या संबंधी नॉलेज बाहेर काढलं पाहिजे. हे आपलं जे नॉलेज आहे लहान असताना मुलांच्या डोक्यात ठासलं पाहिजे की आपण इंडियन ग्रेट आहे, आपण इंडियन ग्रेट आहे आणि आपण हे अभ्यास केला पाहिजे. संस्कृती, मी प्रत्येक धर्माचा अतिशय रिस्पेक्ट करतो. मुस्लिम धर्म असू दे, ख्रिश्चन धर्म, कुठलाही धर्म आहे, प्रत्येकाला रिस्पेक्ट प्रत्येकाने केलं पाहिजे. मी जेव्हा मस्जिद त्यावेळेला पाया पडतो की ज्या वेळेला मला तिथं ख्रिश्चनचं क्राइस्ट हे जर तिथं पण मी पाया पडतो, कारण त्यांची लेवलच वेगळी आहे, आपण त्याला कम्पेअर करू शकत नाही. पण हे सगळं भांडवल करून जर काय पुढं जर काय आपल्या भारताची प्रगती राहत असेल तर काय उपयोग होणार आहे? अजिबात उपयोग होणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शिक्षण संस्कृती बदलण्यासाठी आंदोलन करा. ह्या आंदोलन का करत नाहीत लोक? शिक्षण बदलण्यासाठी आंदोलन करा. मुलांना शिक्षण प्रॉपर द्यायला पाहिजे. कृषीप्रधान का नाहीये? शेतकऱ्यांचं आत्महत्या का आंदोलन 100% केलंच पाहिजे, पण ते सिस्टीम बदलण्यासाठी का आंदोलन होत नाहीये ते होणं पण सगळ्यात गरजेचं आहे. मला ह्या पॉईंटला दरवेळा बोलायचं असतं, पण दरवेळा काही ना काय असा प्रोग्राम एवढा टाइम कमी मिळतो, मला काय बोलताच येत नाही. माझं लाईफचं फोकस काय आहे? चेंज द वर्ल्ड.
हाच माझा फोकस आहे, या फोकसनं उचललोय. फक्त एवढंच की मी सर्वसामान्य खूप गरीब कुटुंबात आल्यामुळं मी आज कष्ट करून 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 या 24 वर्षामध्ये या लेवलवर मी तुमची डायरेक्ट बोलू शकतो आता. तर या गोष्टीसाठी मला तुमची साथ पाहिजे आणि त्याबरोबर काही बदल जीवनामध्ये आणि या संस्कृतीमध्ये करायला पाहिजे. त्याचबरोबर इंजिनियर आहे ना, आम्हाला फक्त इंजिनियर प्रॅक्टिकल शिक्षण होतं आणि काय सॉम झालं, टॉम झालं किंवा थेरी मशीन झालं, हायड्रोलिक झालं किंवा M1 M2 M3 करता करता इंजिनियर लोकांचं पूर्ण वाट लागते. त्यावेळेला इतका अभ्यास जबरदस्त टफ असतो की इंजिनियर सुट्टा अति त्रास होतो त्यांना. सुटल्यानं सुटलो बाबा इंजिनियर झाल्यानंतर परत जॉब बघायला सुरुवात करा, कारण लग्न करायचं आणि पुढचा पार्ट असतो. ते एवढं करून M1 M2 M3 आम्हाला कुठं काही कामाला येत नाही इंजिनिअरिंग झाल्यानंतर. पण सांगायचा उद्देश काय, पालकांचा पार्ट वेगळा, विद्यार्थ्यांचा पार्ट वेगळा. विद्यार्थ्यांना फोकस करायला हवा की लाईफमध्ये काहीतरी करायला पाहिजे, ही शिक्षण पद्धती बदला. आणि सगळ्यात लास्ट पॉईंट मी बोलतो तो म्हणजे तुम्ही जर मी कुठल्याही पिक्चरचं प्रमोशन कधी करत नाही. मी उरी पिक्चर नावाचा पिक्चर बघितला, मला काय माहीत पण नव्हतं उरी पिक्चर काय. मला खूप त्या रिस्पॉन्स मी बघायला गेलो तर जे काही स्ट्रॅटेजिक एक हे झालं होतं पाकिस्तानच्या विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. इतकं छान, तुम्ही 100% बघा. देश म्हणजे काय आणि देशाचं तळमळ म्हणजे काय हे जवानामध्ये असतं. म्हणून लाल बहादूर शास्त्री भारताचे 2 नंबरचे पंतप्रधान काय म्हणत होते, जय जवान जय किसान. हाच नारा आजपर्यंत जरी आला असता ना तरी भारताची प्रगती झाली असती. जवानाकडे पण जेवढं लक्ष झालं पाहिजे, त्या जवानांचं काय काम आहे आपल्याला माहित नाही, किसानाचं काय आहे आपल्याला माहित नाही, आपण काहीच करू शकत नाही. आता आत्महत्या होणार. आता अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो, सकाळच्या टुडेमध्ये आज आलेलं आहे व्हेनेझुएला नावाची कंट्री जी आहे, त्या कंट्रीमध्ये अक्षरशः लोक मारामारी करून घरामध्ये एकमेकांची लोटालोट करून जगतायत, कारण त्यांना खायला पण अन्न नाही आहे. कारण त्यांचा जो देश होता तो पूर्णपणे ऑइलवर चालत होता. जगामध्ये श्रीमंत देशामध्ये तो देश होता, त्यांचं ऑइल सगळं संपलं. आता त्या नागरिकांचे, नागरिक म्हणजे कोण काय क्रिमिनल नाहीत, एकमेकावर भांडून एकमेकावर वार करून अन्नासाठी भांडतायत ते. आपला भारत कृषीप्रधान देश आहे. हे कृषीप्रधान देशासमोर कृषी संबंधी काय वाचवलं नाही, शेतकऱ्यांना वाचवलं नाही तर आपली पण अशी अवस्था होईल. इट्स अ व्हेरी डेंजरस साईन. सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण पद्धती पूर्ण बदलून टाका. ते कुठले इंग्रज कोण आहेत ते सगळे, त्यांची कोण कुठला इंग्रज काय त्या ठिकाणी 5वी 6वी 7वीला त्या लोकांची पुस्तकं आपल्या नावं याची काय गरज आहे. आपल्याकडे भरपूर लोक मोठे आहेत, ते नावं द्या, भारतात अभिमान वाटवते. आणि मेन म्हणजे लहान मुलांना 8वी 9वी 10वीला असतानाच कमांडो ट्रेनिंग, त्यामध्ये बॉर्डर म्हणजे बॉर्डरला नेऊन दाखवा, वाघा बॉर्डर कशी आहे, ही बॉर्डर कशी आहे, ती बॉर्डर कशी आहे. का नाही मुलांच्या मध्ये त्या सैनिकांच्या वर 5 दिवस कॅम्प ठेवा, त्या सगळ्या शाळेतल्या मुलांचा कंपल्सरी कॅम्प ठेवा. बघू कसं काय मुलांना त्या आपल्या बिचारे एवढ्या बॉर्डरवर जीव घालून लढतात, जवळ टीव्हीला बघायचं, रडायचं, चॅनल बंद करायचं, परत बसायचं. नो यूज. शिक्षण जय जवान जय हे बरोबर आहे आणि सबका साथ सबका विकास हे पण बरोबर आहे. आता निकटच्या तो नारा पण परफेक्ट आहे. एकमेकांना मदत केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हा इंडियनचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि शिक्षण पद्धती बदलली पाहिजे आणि तुमच्या मुलांना फोकस करायला शिकवा. 10वी 12ला यश देण्यासाठी माझे पोलट आणि माझं नॉलेज 100% रिस्पेक्ट आहे, यात काय वाद नाही, मी यश देणेच. व्हॉट इज इम्पॉर्टंट, फोकस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोकस जर केला तरच तुम्ही पुढे जाल, तुमची मुलं पुढे जातील आणि भारत पुढे जाईल. फोकस नाही केला तर इंग्रजांनी जे काय तयार केलेलं आपल्याला आज रनिंग कंडिशनला जे नोकरीमध्ये आपण गुरफटतो, अख्खा भारत देश गुलामून असाच परत राहील. खरं म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हे सर्वप्रथम माणूस होणं फार महत्त्वाचं, माणुसकी शिकवण्याची गरज देखील फार महत्त्वाची आहे. खरं म्हणजे सरांनी जसं सांगितलं की प्रत्येकाने एक काहीतरी स्वप्न बघितलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटपटायला देखील पाहिजे. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला शास्त्राची जोड कशी महत्त्वाची ठरू शकेल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. अनिता यांचा फोन येतोय आपल्याला. अनिताताई, आपला प्रश्न विचारा. बोला ताई. हॅलो. हा बोला. बोला. हा, मी संगमनेरवरून अनिता देशमुख बोलते. संगमनेर. हो ताई, आपला प्रश्न जो आहे तो एक सलग विचारा. हा, माझ्या मुलाबद्दल विचारायचंय. त्याची जन्मतारीख 21/5/88. जन्मवेळ, जन्म ठिकाण सकाळी 11:25. बरं ताई, प्रश्न काय आहे आपला? त्याचं ना, त्याचं जॉब बद्दल, त्याला असं जॉबचं एवढं चांगलं नाही, त्याचं लग्नाबद्दल पण विचारायचंय सर. ओके ओके नक्कीच ट्राय करते पण आज मला फोन लागलाय. खरंय. त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे? नक्कीच. खरं म्हणजे त्यांचा फोन जो आहे तो डिस्कनेक्ट झालेला आहे. सर, त्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे असं कळतंय आणि आता त्यांना करिअरची जी संधी आहे किंवा नोकरीची जी संधी आहे ती कशा पद्धतीची असणार आहे की मग त्यांनी बिझनेस करावा? आज पुष्य नक्षत्र म्हणजे हा जो व्यक्ती दिसायला स्मार्ट पण असणार आहे, सरळ प्रेमळ आहे, त्याबरोबर
8 8 8 मंगळ केतू या ठिकाणी गुरु बसलेला आहे. बिंदास बिझनेस करा. बिझनेस मध्ये 100% यश आहे. रागीट आहे जरा. पार्टनरशिप मध्ये काय करायचं नाहीये. बिझनेस करताना पाण्यासंबंधीचा बिझनेस, आईस्क्रीम संबंधीचा बिझनेस, हॉटेल संबंधीचा बिझनेस, खाद्यपदार्थाचा बिझनेस 100% यश मिळायला हरकत नाही. पुष्कराज आणि मोती हे 2 रत्न वापरायला हरकत नाही. इच्छापूर्ती खूप माझा प्रोडक्ट आहे तो वापरा. आता जे काय तुम्हाला पुढं जर जायचं असेल, आणि लक्षात ठेवा नोकरी केल्याशिवाय बिझनेस करण्यात काही अर्थ पण नसतो. तुम्हाला बिझनेस करायचा ना, बिझनेस करा नो डाऊट, पण पहिल्यांदा 4-5 वर्ष सर्व्हिस करा. 3 म्हणजे सर्व्हिस करा. ग्लोबल एक्सपिरियन्स तुम्हाला येतो. जगासंबंधी माहिती, फायनान्शियल माहिती, सगळ्या गोष्टी येतात आणि त्यानंतर यू कॅन गो फॉर बिझनेस, तरच तुम्हाला यश मिळेल. तर आता ह्या मुलाच्या दृष्टिकोनाने व्यवसायात यश आहे. बिंदास डोळे झाकून बिझनेस करा, त्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळेल. उपाय मी सांगितले ते करा. त्याचबरोबर घरामध्ये फायनान्स येण्यासाठी, माझे फायनान्ससाठी पैसे येण्यासाठी उपाय ते पण तुम्ही करा. आणि तुम्ही सक्सेसफुल आहे व्यवसायामध्ये. नोकरी पण सक्सेसफुल आहे. पण मी सांगेन की या पत्रिकेप्रमाणे तुम्ही बिझनेस केला तर तुम्ही सॅटिस्फाईड राहाल. नोकरीमध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. नक्कीच नक्कीच. खरं म्हणजे जसं आपण आजचा विषय घेतलेला आहे ते स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी असतील किंवा 10वी 12वीची परीक्षा जे आहे ते देणारे हे सगळे विद्यार्थी असतील, यांच्या यशप्राप्तीसाठी खरं म्हणजे कुंडली असेल किंवा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र हे कसं मदतीसाठी येईल किंवा हे कसं मदतनीस त्यांच्यासाठी ठरेल हे आपल्याला पंडितजींकडनं नक्कीच जाणून घ्यायचं आहे. मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे घराघरामध्ये महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमाच्या अंतर्गत पंडितजींचं मार्गदर्शन जे आहे ते नेहमीच पोहोचत असतं. स्वतः पंडितजींचे 2 ॲप आहेत, त्या ॲपद्वारे देखील पंडितजी अगदी घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि याचा फायदा जो आहे तो अगदी प्रत्येकाला होतोय. अशाच एक दिवेकर म्हणून आहेत, तर त्यांचा अनुभव जो आहे तो आता आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. बघूयात आपण मिसेस दिवेकर यांचा हा खूप सुंदर अनुभव. नमस्कार, माझं नाव स्नेहल देवकर. मी राहणारी पुण्यामध्ये. मी सरांकडे गेले 2 वर्ष येत आहे. तेव्हा मी माझी पत्रिका सरांना दाखवली, तर त्यात मला फायनान्शियल प्रॉब्लेम होते आणि माझे काहीतरी तब्येतीसाठी माझ्या काहीतरी तक्रारी होत्या. तर सरांनी सांगितलेले उपाय मी केले. तर त्यामध्ये ताम्रजलम आणि कालीमाता हे सरांनी मला दक्षिण दिशेला लावायला सांगितले. तर हे पाणी मी दर 3 तासांनी पिते. तर मला रात्रीचा जो त्रास होता दिसायचा तो एकदम क्लिअर झालाय आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा बरा होणार नाही तो त्रास, तो झाला बरा क्लिअर. मला ऍक्च्युली रात्रीचं भरपूर असं व्यवस्थित चांगलं दिसतं. आणि दुसरा त्रास होता तो मायग्रेन आणि स्किझोफ्रेनिया आजार माझा 10-12 वर्षापासून होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्या गोळ्या तुम्हाला कंटिन्यू घ्याव्या लागतील, पण माझा तो पूर्णपणे क्लिअर झालेला आहे तो प्रॉब्लेम. पण स्किझोफ्रेनिया आणि आता ते मायग्रेनचा त्रास माझा पूर्ण क्लिअर झालेला आहे. माझे 2 पार्लर आहेत, ते एक रामवाडी ठिकाणी आहे आणि एक वडगाव आपले घर इथं आहे. तर माझे दोन्ही पार्लर व्यवस्थित चालू आहे. माझे फायनान्शियल कंडिशन सुद्धा आता सुधारलेली आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे हा मनी बॉक्स मला घ्यायला लावला, तर तो मी त्याच्यामुळं भरपूर माझे फायनान्शियल हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. माझे व्यवस्थित माझे पार्लर दोन्ही चालू आहेत आणि याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो. खरं म्हणजे खूप छान असा हा अनुभव होता. सर काय सांगाल, अनेक प्रॉब्लेम त्यांच्याबरोबर होते, आजार पण देखील होतं. आपल्या डोक्यात एक पहिल्यांदा कन्सेप्ट रुजू झालाय, डॉक्टरकडे गेल्याशिवाय आजार बरा होत नाही. हा कन्सेप्ट जो आहे लक्षात घ्या. मी डॉक्टरांना रिस्पेक्ट करतो. आम्ही कसं इंजिनिअरिंग केलेलं 4-4 वर्ष करून, त्यानंतर 8-8 वर्ष करून MBA करा, MBBS करा, त्यानंतर MD करा, त्यानंतर आउट ऑफ इंडिया करा. आम्ही खूप अतिशय टफ शिक्षण डॉक्टरांचं, त्यांना रिस्पेक्ट करायलाच पाहिजे आपल्या, नो डाऊट. पण आपलं भारतीय संस्कृती ओरिजिनल सगळं काहीही म्हणजे इको फ्रेंडली. योगा केल्यानंतर किती फरक पडतो तुम्हाला माहिती आहे. योगा दिवस मानला जातो आपला, करतो आपण आता 100% रिझल्ट होतात योगाने, 100% रिझल्ट येतो. तर जे काही आपल्या भारतीय संस्कृती मी ऑलरेडी जे केले तेच मी यंत्राचं आणि कॉम्बिनेशन स्वतः असं रिसर्च करून इनोव्हेशन करून म्हणजे संशोधन करून काढले प्रोडक्ट आहेत. तर यामध्ये तांब्याचा पाण्याचा काय होतोय असं विचार करू नका, 100% रिझल्ट मिळतो. मगाशी सुद्धा सांगितलं ते बघितलं. आता ह्या मॅडम ज्या आहेत त्यांचा पत्ता, फोन नंबर, सगळं ॲड्रेस तुम्हाला मी सगळं देतो. असं एक नाही, असे शेकडो लोकांचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर, फोन नंबर, सगळं व्हिडिओ सगळं आहे की ज्यांना 100% रिझल्ट आहे. म्हणजे ज्या लेडीजला स्किझोफ्रेनिया मायग्रेनचा त्रास आहे की आयुष्यभर गोळी घ्यायला लागते, ते डायरेक्ट गायब 2 वर्षामध्ये. आणि ज्या त्यांचे वडील त्या मुलीला आंधळी म्हणून हाक मारवते असं मला त्यांनी सांगितलं. कारण मी संध्याकाळी त्यानंतर दिसायचं बंद होतं, पूर्ण काही दिसायचं नाही.
लाईट थोडंसं एकदम जरा लाईट किंवा अंधार, पण हे मला त्यांनी स्वतःहून सांगितलं येऊन. काल पण माझ्या ऑफिसला आल्या होत्या. माझ्या ऑफिसला टोटल 24 कॅमेरे आहेत, त्या कॅमेरे सगळं दिसतं कोण आलं काय नाही वगैरे ते. तर त्या काल पण सांगितलं सर मला खूप फरक पडला आहे, चेहऱ्याचे डाग बी पण सगळे गेलेले आहेत आणि ह्यानं गॅरंटी. आता ताम्र जलम मी तुम्हाला सांगितलं, ह्या ते यंत्र आहे, मी तुम्हाला ताम्र कुपी म्हणून काढलेलं आहे, यामध्ये पण एक यंत्र आहे, हे तुम्ही बघू शकता. हे पण यंत्र ज्यामुळे प्रतिस्पर्धेमध्ये यश येण्यासाठी, मुलांच्या अभ्यासामध्ये यश येण्यासाठी, ज्या ठिकाणी अभ्यास करतात कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी उपयोग आहे. आणि हे आणि यंत्र आणि हे तांब्र जलम पिल्यामुळे माझं स्वतःच कन्सिस्टंटली मी पितोय, मी तुम्हाला दाखवण्यासाठी. म्हणजे मला पण गॅरंटी किती की माझं वजन बरोबर 2 महिन्यामध्ये 6.5 किलो वजन कमी झालेलं आहे. काही चेंज नाही. यंत्राचं पाणी आणि या तांब्याच्या दोन्ही भांड्यातलं कंटिन्युअस मी पाणी पित असतो. 5.5 पावणे 6 किलो कमी झालेलं आहे. किती तुम्हाला बघितलं मला चेंज दिसत असेल, तुम्हाला पुंडेची पूर्वी कशी आता कळत असेल. बिकॉज ऑफ वॉटर. पाणी प्या, पोटात आजार जातील, अल्टिमेटली फॅट लॉस तुमचा व्हायला चालू होतो. अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं जे आता महत्वाचं जे आहे अगदी ते महत्व म्हणजे ताम्रतोयम ज्या सिसोदियाने मला सांगितलं, हे बुद्धी तीव्र होण्यासाठी यंत्र, हे मुलांची बुद्धी तीव्र होण्यासाठी आहे. हे जे काही यंत्र यामध्ये मी दाखवलं तुम्हाला मी जे आहे ते, या यंत्राचं पाणी सकाळी प्यायचंय, रात्री प्यायचंय, दुपारी प्यायचं, ठेवून पाणी प्यायचं. 4 दिवस पाणी ठेवून पिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, ते तुम्हाला तांब्यात काही होत नाही. हे आता मी दाखवलं हे एक जे आहे हे प्रतिस्पर्ध्यामध्ये अभ्यास कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी, आळस यायला नाही पाहिजे, झोपेतनं लवकर उठून अभ्यास करता आला पाहिजे यासाठी आहे. कंपास पेटी आहे, त्याचबरोबर माझं पॅड आहे, तुम्हाला माहिती आहे हे माझं पॅड आहे, माझी कंपास पेटी आहे मुलांसाठी. त्याबरोबर नवरजा पण आहे घरामध्ये, नवरजा वापरायला पाहिजे ॲक्च्युली, वाईट शक्ती घरामध्ये येऊ नये म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इच्छापूर्ती कुपीच्या अभ्यासासाठी आपल्याला महत्त्वाचे अभ्यास, मला एवढे % मार्क पडू दे, आज दिनांक या तारखेवर या येणार परीक्षेमध्ये मला सक्सेस मिळू दे, जे काय इच्छा आहे तुम्ही ती इच्छा त्यात लिहून ठेवू शकता. आणि गॅरंटेडली या सगळ्यांचा उपयोग करून, आणि सगळ्यात महत्त्वाचं ईशान्य कोपऱ्यामध्ये अभ्यास करा. पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करा, पश्चिमेला जर बसलं पूर्वेला तोंड करू शकता. तुमच्या कोणत्याही रूमच्या ईशान्य कोपऱ्यात अभ्यास करायला बसा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड 100% होईल. आणि माझं पेन स्टँड जे आहे ते लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती असं वेगळं होतं ऑटोमॅटिकली. या ठिकाणी सरस्वती गणपती बघू शकता. हे यंत्राचा इफेक्ट आहे. इथं पेन तुम्ही ठेवला इथं पेन समोर की अल्टिमेटली ज्यावेळेला पेन तुम्ही घ्यायला जाल तेव्हा त्या लक्ष्मी, त्या सरस्वती आणि गणपतीच्या पायाजवळ हात तुमचा जातो आणि सरस्वतीचा कृपा आशीर्वाद राहतो. ह्याच्या मागे जे आहे ते सरस्वती स्तोत्र पण मी लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल. तर हे जे आहे हे पण सरस्वतीचा आशीर्वाद मिळण्यासाठी, कारण विद्येची देवता ती आहे. हे सरस्वती पेन स्टँड वापरणं, ताम्रतोयम वापरणं, हे ताम्रकुपी वापरणं, पॅड वापरणं, कंपास वापरणं आणि इच्छापूर्ती कुपी लिहून ठेवणं आणि बाकी घराचं एनर्जी लेवल पॉझिटिव्ह करा, फरक पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे, हनुमान चालिसा वाचा. जे लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बसणार आहेत हनुमान चालिसा वाचा. दररोज 1108 वेळेला गायत्री मंत्र सगळ्या विद्यार्थ्यांनी 100% म्हणा. 108 वेळा जमत नाही तर तुम्ही ते किती वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा. जसं तुम्हाला फरक पडत जाईल तर इझी होईल, तसं 108 वेळा म्हणा. तुमच्या पूर्ण म्हणजे दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये जे काय सायंटिस्ट डॉक्टर आहेत त्यांनी शोध लावलेला आहे की जो माणूस दररोज 21 वेळा 108 वेळा गायत्री मंत्र म्हणतो त्याचं मेंटल कंडिशन कायम स्थिर राहते आणि ते अतिशय काम आणि शांत चित्तानं तो काम करतो आणि सगळ्या गोष्टी त्या लक्षात राहतात. असं 5 वर्ष कंटिन्युअस 5000 लोकांच्यावर स्टडी करून त्यांनी पूर्णपणे रिपोर्ट पाठवलेला आहे गव्हर्नमेंटला. एवढं जर्मनी आणि US पण ह्या गोष्टी सिद्ध केल्या. ते जगाला सगळ्यात मोठा चांगला मंत्र जो आहे तो गायत्री मंत्र आहे. तो जो माणूस पठण करतो त्या माणसाला कुठला आजार पण येत नाही. त्याचबरोबर बुद्धी त्याची स्थळ आहे, म्हणजे त्याचं आज्ञाचक्र जागृत होतं आणि सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. ओम ह्रीम सूर्याय नमः, ओम गुरुवे नमः, हे जे 2 मंत्र आहेत, हे जे 2 मंत्र जे विद्यार्थी बसलेले स्पर्धा परीक्षेला त्यांनी 100% म्हटलं पाहिजे. जी लोक स्पर्धा परीक्षेला बसतात सूर्याची ताकद खूप गरजेची आहे. आणि या माझ्या ताम्रकुपीमध्ये सूर्याचंच यंत्राचं पाणी, महादेवाचं यंत्र आहे, सूर्यदेवतेचं यंत्र आहे, लक्ष्मीचं यंत्र पण आहे. बिझनेस करणाऱ्या प्रत्येक माणसांना ताम्रकुपी वापरा. तुमच्या डोक्यात नवीन आयडिया येतील आणि नवीन बिझनेस होतील. आणि हा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला काही महिन्यानं सांगेन की मी पिल्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये काय फरक पडला. कारण मी तुमच्यासमोर उदाहरण असणार आहे, मी काय काय केलेलं आहे, हे पाणी पिल्यानंतर मला किती फरक पडला. का मी तुम्हाला सांगतो मला फरक पडलाच पाहिजे. मला जर फरक पडला तुम्हाला सांगून काय उपयोग होणार आहे. हे पण तुम्ही चेंज हे 100% बघाल. तुमच्या मनामध्ये पैसे कमवण्याच्या नवीन आयडिया येतात हे, आणि ते पण प्रामाणिकपणे. नंबर 1. नंबर 2, फिटनेस पण चांगला राहतो, तुमचं वजन कमी होतं, आजार पण कमी होतं. माझ्या आईचं गुडघेदुखी पूर्णपणे गेलेली आहे. ती सोप्यावर बसू तर मांडी घेऊन व्यवस्थित खाली बसू शकते. एवढा मोठा फरक गुडघेदुखीवर फरक पडलेला आहे. आता स्किनचं तुम्हाला सांगितलं, स्क्रिझोफ्रेनिया सांगितलं, मुलांच्या अभ्यासाबद्दल सांगितलं. सगळे आजार ऑटोमॅटिकली 2-3 यंत्रात गॅरंटीली हे वेगळ्या पद्धतीनं पूर्ण होतात. आणि हे बघा
आज गोळ्या घेतल्या, दुसऱ्या महिन्याला तुम्हाला परत 2000 खर्च करा, परत दुसऱ्या महिन्याला 4000, परत दुसऱ्या महिन्याला आयुष्यभर तुम्हाला गोळ्या घे करायला लागणार आहे. पण हे 500 वर्ष काय होत नाही याला. याचा तांब्याचं घेट संपलं, पुढच्या महिन्यात पैसे घ्यायची गरज नाही, रात्रंदिवस पाणी प्या यायचं आणि काय साईड इफेक्ट काहीच नाही. गोळ्या खाऊन तुम्हाला वेगळी साईड इफेक्ट होऊ शकतो. याचा काय साईड इफेक्ट आहे का? काही नाही आहे, 100% पॉझिटिव्हच आहे. ह्यात पाणी भरल्या तुमचे 15 मिनिटामध्ये बॅक्टेरिया मारला, 3 तासात वॉटर पूर्ण तुमचं पाणी प्युरिफाय होतं. सगळं तांबं असं असत नाही. तुम्हाला बाजारात तांबा आणतो ते वापरतो, ती मी गॅरंटी देऊ शकत नाही. कारण माझं जे तांबा आहे हे इलेक्ट्रिकचे तारा ज्या वापरतात ते तांबा आहे, 99.99% प्युअर तांबा आहे, म्हणून मी गॅरंटी देऊ शकतो. माझं यंत्र पण 99.99% आहे, म्हणून त्याचं सर्टिफिकेशन माझ्या तांब्याचं आहे. तर यामुळंच तुमचं 100% रिझल्ट त्यावर मिळू शकतो. तर हे जे मी काय सांगितल्या गोष्टी आहेत, या गोष्टी आज अभ्यासाच्या दृष्टीने सांगितल्या आहेत. काही मंत्र तुम्हाला मी सांगितलं, हनुमान चालीसा बोलायला सांगितले, तुम्हाला ती मिळेल. त्यानंतर लोकांना जी भीती किंवा घाबरणं असं वाटत असेल तुम्हाला, तर कालभैरव स्तोत्र जे आहे, रात्री स्वप्न पडत असतील किंवा भीतीदायक वाटत असेल, अमावस्या पौर्णिमेला त्रास होत असेल, तर कालभैरव स्तोत्र म्हणून एक स्तोत्र येतं, 14 ओवीचं 14 श्लोक आहे, ते मला बोलायला चालू करा, तुम्हाला भीती ही निघून जाईल. खरं म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे, हे सगळे प्रोडक्ट कुठे नेमके मिळणार आहे? हे प्रोडक्ट आहेत माझं पुण्यामध्ये 27 स्वतःचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी मुंबईला पण दादरला माझं एक शोरूम आहे, शिवसेना भवनच्या बॅक साईडला. त्या ठिकाणी सगळे प्रोडक्ट, सगळ्या रिंग्स किंवा कुठलेही वास्तू प्रोडक्ट किंवा सगळ्या गोष्टी मिळतात. सकाळी 10 साडे 11 वाजल्यावर संध्याकाळी 7:30 पर्यंत माझं ते शोरूम चालू असतं. ते नंबर खाली डिस्प्ले होतात, अपॉइंटमेंट पण घेऊ शकता. आता या अपॉइंटमेंटचा जर पॉईंट आहे, मुंबईला मी 22 फेब्रुवारीला आहे, आता महिनाभर नाही, हा 22 फेब्रुवारीला कन्नड समाज संघ वाशीला मी मुंबईला आहे. 22 तारखेला तुम्ही येऊ शकता, ज्यांना पत्रिकेचे अपॉइंटमेंट घ्यायचे त्यांना. बाकी लोक जे आहे ती लोक तुम्ही पुण्याच्या ऑफिसला येऊ शकता. अद्ययावत ऑफिस आहे, एअर कंडिशन 27 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे, 50 लोक बसू शकता, सगळी सोय व्यवस्थित केलेली आहे आणि सेंटर ऑफ द पुणे आहे, ते येऊ शकता. आणि 7 तारखेला कमलाबाई जोशी सभागृहामध्ये, 7 मार्चला मी आहे, 7 मार्च, फेब्रुवारी नाही. आणि 22 मार्चला कन्नड समाज, म्हणजे 22 फेब्रुवारीला येत्या महिन्यात फक्त एकच दिवस मी मुंबईला पत्रिका आणि बाकीच्या अपॉइंटमेंटसाठी येत आहे. बाकीचं एक्झिबिशन जे ज्या लोकांना वास्तू व्हिजिट पाहिजे त्या लोकांना माझे एक्झिक्युटिव्ह तुमच्या घराघरात येऊन वास्तू व्हिजिट देऊ शकतील आणि तुमचं वास्तूचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील. त्यासाठी तुम्ही फोन करू शकता. माझं ॲप जे आहे P124 वापरून पण तुम्ही मला. आणि सगळ्या पुढचा जो महत्त्वाचा माझा प्रोग्राम आहे, महत्त्वाचं म्हणजे 12 तारखेला सर आपल्याला पुन्हा एकदा भेटायला येणार आहेत आणि त्यानंतर 19 तारखेला देखील भेटायला येणार आहेत. 12 तारखेचा प्रोग्राम अजिबात चुकवू नका. तो माझ्या आयुष्याचं माझं स्वप्न जे आहे हे तुमच्या समोर ओपन करून सांगणार आहे. नक्की माझ्या व्हॉट इज टार्गेट, व्हॉट इज फोकस काय आहे. पॉईंट मी सुरुवात काय केली होती या प्रोग्रामात, फोकस करा. व्हॉट इज माय फोकस, माझा काय फोकस आहे, कुठल्या फोकसने मी या बिझनेसमध्ये आले तुम्हाला सांगणार आहे. डिटेल तुम्हाला सगळी माहिती वेगळ्या पद्धतीची येईल की पुढं, त्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तर पण 100% घेईल. 100% नक्कीच. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचं स्वप्न पूर्ण होताना जेव्हा आपण पाहतो, त्याचे अनुभव जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा नक्कीच आपण देखील कुठेतरी थांबलेली स्वप्न जी आहेत आपली ती पाहायला पुन्हा एकदा सुरुवात करतो. आणि हेच बळ देण्यासाठी सर पुन्हा एकदा येणार आहेत आपल्याला भेटण्यासाठी 12 फेब्रुवारीला. तो कार्यक्रम पाहायला विसरू नका. सर आज आपण इथे आला, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.